पुढील बातमीकडे पहिल्या टप्प्यामध्ये उद्या 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे। मतांचं विभाजन टाळण्यासाठी अपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सर्वच पक्षांकडून केले जात आहेत। रामटेकमध्ये सुरेश साखरे, किशोर गजबे यांनी बंडखोरी केली आहे, तर प्रत्येक मोठ्या पक्षाकडून बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी सध्या केली जाते। उद्या 3 वाजेपर्यंत कोणकोणते बंडखोर आणि अपक्ष आपले अर्ज मागे घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। मार्चला 3 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची वेळ आहे आणि आता प्रमुख पक्षांकडनं जे अपक्ष आहेत किंवा बंडखोरी केलेले नेते आहेत त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। रामटेक लोकसभेचा विचार केला तर काँग्रेसचे नेते किशोर गजबे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे, तर ठाकरे गटाचे नेते सुरेश साखरे यांनी सुद्धा बंडखोरी करत अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। त्यामुळे या नेत्यांच्या मनधरणीचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहेत। नागपूर लोकसभा मतदारसंघात 26 अर्ज वैध ठरलेले आहे, तर रामटेकमध्ये 35 अर्ज वैध ठरलेले आहे आणि उद्या 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे पहिल्या टप्प्यासाठी। त्यामुळे आता मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रमुख पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्याकडनं अपक्षांची आणि बंडखोरी केलेल्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न जे आहे ते सुरू आहे आणि त्यामुळे ज्यांनी बंडखोरी केली किंवा काही अपक्ष उमेदवार आहेत ज्यांच्यामुळे मतांचं विभाजन होऊ शकतं